शेतकरी बंधूंनो राम राम. मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे. आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आपला फुटव्यावर आहे. कारण आपण पाचट जाळीत नाहीत, पाचट ठेवलेली. आता तुम्ही पाहू शकतात, मागं बी मी तुम्हाला 1-2 व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की काय होतं माहिती का, ऊस तुटून गेल्याच्या नंतर आता हे पाचट आहे समजा, ह्याच्यावर दडप आहे, ते आहे तसंच आपण ठेवलेलं आहे. त्यात काय हे केलेलं नाही आपण, काय नाही म्हणजे एकाडी उगी केली नाही, बुडावरची काढली नाही, काहीच केलं नाही, बुडक्या हाणल्या नाहीत, काहीच नाही, म्हणजे अगदी झिरो मेंटेनन्स. तर का नाही, उद्या 2 महिने होईलेत. तर 2 महिन्यामध्ये मागं मी 1-2 वेळेस म्हटलं होतं की ऊस तुटून गेल्याच्या नंतर आपलं मन लागायला आणि सगळा ऊस उगून यायला 2 महिन्याचा कालावधी लागत आहे. तर आता 4-5 दिवस मी इकडे आलोच नव्हतो बघा. आता संध्याकाळचे 6 वाजले, म्हणलं चला एकदा येडा करून यावं, कसं काय ऊस झाला आहे, कसं काय नाही आपल्या बघण्यात येईल. आणि उद्या पुन्हा इकडे येणं होतं आहे, नाही येणं होतं आहे, तिकडंच काहीतरी काम आहे. मग तिकडं रमलं की माणूस तिकडंच रमत आहे. आता चला तर मग मी का नाही जास्त वेळ घेत नाही, काय नाही, तुम्हाला दाखवतो. आता फुटवे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि हा बघा 20. म्हणजे एका बेटामध्ये इथं किती, इथं 20 ऊस आहेत. आणि आपल्याला 5 फुटाची सरी असल्यामुळं ही जी रनिंग समजा 10 फूट जर अंतर घेतलं का, तर ह्या 10 फुटामध्ये 50 ऊस लागते. तर म्हणजे एका स्क्वेअर फुटाला, एका बेटामध्ये एका फुटामध्ये आणि एका बेटामध्ये 5 जरी ऊस असले तरी आपलं म्हणजे धकत आहे. कारण फुटाला 5 म्हणलं की 5 दाई 50 असं त्याचं गणित आहे. तुम्ही म्हणता आधीच बेट बघितलं होतं काय काय माहीत. आता हे बेट बघा तुम्ही, याच्यात तुम्हाला सांगतो जास्त ऊस होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 ते सोडून द्या, ते तुटक आहे म्हणून. ह्या बघा तिथं 20 भरलेत, इथं 22 भरलेत. आता काकड्या तुम्ही पाहू शकतात, लांबणीची 500 फूट आहे. दोन्ही सरीच्या मधलं अंतर 5 फूट आहे. ऊसाची जात आहे 8005. आता ह्या इथं उगले नव्हते बघा, आता इथं उगायला लागलेत. सर्वच्या सर्व ऊस आहेत का असे झुमकेच उगायलेत. ह्या बघा हे. आणि काय होणार आहे माहिती का, गेल्या वर्षी आपल्याकडून एक चूक झाली ती आंतरपिकाची. तर त्यामुळं समजा आपल्याला 15 म्हणा, नाही तर मग 20-25 समजा इतकं नाही निघायचं. समजा 15 ते 20 समजा 20 टन कमी झाल्याचा आपला संशय आहे बघा. जास्त तर काय नाही, समजा 20-30 टन धरू, 20 30 40 50 30 टन धरू, तेवढा आपल्याला संशय. आणि ती जीत समजा 100% आता यंदा समजा जास्त नाही व्हायचा, पण जितका झाला आहे का इथं 120 टन झाला आहे. तर 120ला 120 100% निघणं अशी आशा आहे. कारण कशामुळं, अंतर जास्त असल्यामुळं जे काही फुटवा होणार आहे का आपल्या खोडवा ऊसामध्ये, फुटवे 4-2.5 ते 4-4.5 लाखापर्यंत जातात. आणि कालांतराने 4 फुटामध्ये पुरेशी हवा, पुरेसा अन्न प्रकाश भेटत नाही. मग त्यामुळे ते जवळ भेटते, लहानपणी समजा जवळ भेटते तवर त्यांचं अन्न तयार होतं आहे आणि तवर ते जगत येत. त्याच्यानंतर खाऊन पिऊन मरत येत, एवढे ऊस जगत नाही. मग त्याच्यामुळं कालांतराने आपल्याला ऊस म्हणावा असा त्या क्षेत्रामध्ये निघत नाही. त्याच्यामुळं आपण अंतर जास्त केलेलं आहे. आणि तुम्हाला सांगायचं गोष्ट राहिली बघा, या 2 महिन्यामध्ये तुटून गेल्याच्या नंतर ह्या बघा, हे पक्षी आपण एकच पाणी दिलं आहे. आता अधूनमधून समजा गारवा बघा, ही माती गारवा पडत होता, मग त्यामुळं म्हणलं जर पाणी दिलं का मग जास्तच ऊस काय होईल, हे बिघडेल. आता मात्र वापस आलं आहे बरं का. आता आपलं नियोजन आहे, येणाऱ्या 1-2-4 दिवसामध्ये आपण काय करणार आहे, त्याला पाण्याची व्यवस्था करणार आहे. ऊस मातान तर चौकड कुणकडं बघा तुम्ही. आता इकडे दाखवायला मी, इकडे बी बघा, सर्वच्या सर्व ऊस उगला 2 महिन्यामध्ये. आणि 2 महिन्यामध्ये हे जर असं 5 आटाचा शेंडा धरला का,
तर माझ्या बेंबीला माझ्या पोटापर्यंत शेंड्याला धरून बरं का तेवढी त्याची वाढ झालेली आहे. आता काय आपल्याला खत द्यायचं नाही, कारण काय कशामुळं माहिती का की एप्रिल मेमध्ये आपलं पाणी कमी पडत असते. आता हिवाळा भरणं जोपर्यंत आहे का आपलं पाणी एक दोन पाणी म्हणा 3 पाणी म्हणा तेवढंच पाणी आपण देणार आहे. आणि बाकीचं जे नियोजन आहे का ते मग आपलं पावसाळ्यामध्ये चालणार आहे. गेल्या वर्षी आपण एकरी 5 पोते खताचे दिले ते, आता यंदा 1 पोतं त्याच्यातलं कमी करणार आहेत आणि 4 पोते आपण देणार आहेत. आल्याच्या नंतर अतिशय समजा समाधानकारक फुटवा आणि ह्याच्यामधला दाटवा आहे का ते माझ्या मनासारखा वाटला. म्हणलं ह्याचा एक व्हिडिओ आपण बनवून शेतकरी बांधवापर्यंत टाकावा, त्या कारणाने व्हिडिओ बनवला. पाहू शकता. तर शेतकरी बंधूंनो कसं काय फुटवा वाटला, अगर ऊस कसं काय वाटला एक कमेंट जरूर करा. ह्या बघा इथं दाटवा बघा. हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईबर करा, जेणेकरून भविष्यात मी एखादा व्हिडिओ अपलोड केला का सर्वात आधी तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन त्याचं येऊन जाईल. हे बघा सुरुवातीला हे आपण भिजविलेल्या काकऱ्यात आहेत. प्युअर म्हणजे वाळल्यात. काय होईन जास्त बी ताणलं का मग पुन्हा भरणं व्हायचं नाही. मग त्या कारणानं 2-3 दिवसात आपला पाणी सुरू करण्याचा विचार चालला आहे. अगर तुम्हाला काय वाटतं ह्याला पाणी द्यावं का 4-8 दिवस थांबावा एक कमेंट करून मात्र जरूर सांगा. भेटू अशी लवकरच काही ना काही माहिती घेऊन. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.